एवढे जास्त बनवायचे होते कपकेक. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर मला आली होती कपकेकची ऑर्डर. 6 कपकेकचा बॉक्स होता, म्हणजे सेट होता आणि तो पायनॅपल फ्लेवरमध्ये बनवायचा होता. आणि त्यांनीच म्हणजे ज्यांचा हा हाफ केजीचा केक आहे चॉकलेटचा, त्यांनीच कपकेकसुद्धा हवे होते त्यांनाच. तर ते सुद्धा बर्थडे वगैरे काही नसतं, ते असंच म्हणजे त्यांच्या नातवांना खायला नेतात माझ्याकडून केक. सो हे इथून मी राहते सिंहगड रोडला आणि इथून ते माझे केक्स जे आहेत ते घेऊन जातात पिंपरीमध्ये बसने ट्रॅव्हल करून. कारण त्यांच्या जे नातवंड आहेत त्यांना माझे केक्स खूप आवडतात. सो ते त्यांच्या आजीला नेहमी सांगतात की आजी येताना केक घेऊन ये. सो त्या माझ्याकडेच ऑर्डर देतात नेहमी. तर नेहमी ते चॉकलेट केक नेतात हाफ के जीचा. बट त्यांनी ह्यावेळेस कपकेक्सच्यासुद्धा ऑर्डर दिल्या मला आणि त्यांना पायनॅपल फ्लेवरमध्ये हव्या होता. तर ते सुद्धा कपकेक्स केले मी. आणि आणखीन एक चॉकलेट फ्लेवर कपकेक्सची ऑर्डर आली होती मला. सो असे भरपूर आज बनवायचं होतं. तर कपकेक्स मी ऑलरेडी रेडी करून ठेवले होते. फक्त पायनॅपलचे तर पटकन होतात, पण चॉकलेट कपकेकसाठी आपल्याला ग्लेज बनवावी लागते. तर मी असं ठरवलं की आता मला ह्या हाफ के जीच्या चॉकलेटसाठी ग्लेज बनवायचीच आहे. तर त्याच्यासोबतच कपकेक्स पण बनवून घ्यावेत. सो कपकेक्स बनवून मी रेडी ठेवले. आणि तोपर्यंत ह्या केकला मी कवरिंग करून घेतली, क्रमकोट केलं आणि प्रॉपर फिनिशिंगसुद्धा करून घेतली. कारण मला ह्या केकवर ग्लेज टाकायची होती. ग्लेज टाकून थोडीशी डिझाईन वगैरे बनवायची होती आणि दोघांना पण एकत्रच म्हणजे तयार करायचं होतं. सो मी कपकेक्स रेडी करून ठेवले. तोपर्यंत ते गार होत होते छानपैकी. आणि हे सगळं झाल्यानंतर मी ॲट दी एंडला पायनॅपलवाले बनवायला घेतले. सो तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. आणि मला कमेंट करून सांगा की हे सगळं जे काय मी बनवलं आहे ते कसं झालं आहे. आणि हा जो हाफ के जीचा केक आहे तो मी तुम्हाला मेजर करूनसुद्धा दाखवला आहे आणि तोसुद्धा तुम्ही बघा. हा मी थोडासा एक्स्ट्राच घेतला होता, कारण ते कायम माझ्याकडे ऑर्डर असतात त्यांच्या. सो मी थोडंसं एक्स्ट्रा घेतलं होतं. तर ते करून मी सेट व्हायला ठेवलं. आणि आता घेते चॉकलेट कपकेक्स बनवायला. तर पहिलं तर मी नोझलनी हे असं मध्ये होल करून घेत असते आणि जो मधला बेस आहे तो रिमूव्ह करते, जिथे आपल्याला ग्लेज टाकता येईल. सो मी हे प्रत्येक कपकेक्सला करत असते, जे माझे फ्लेवर्ड कपकेक्स असतात. आणि ज्यांना जास्त स्वीट वगैरे नसेल हवा तर मग त्यांना मी नाही करत, वरतून फक्त क्रीम वगैरे टाकून देते. आणि ज्यांना काहीच नको असतं त्यांना फक्त प्लेन प्रीमिक्सवाले करून देते मी कपकेक्स. तसेसुद्धा खूप छान लागतात खायला. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर ही मी ग्लेज रेडी करून घेतली होती. ह्याच्यामध्ये ग्लेज ॲड केली आणि ग्लेज मस्त ॲड करून झाल्यानंतर भरपूर ग्लेज टाकली होती, ज्याने टेस्ट खूप छान येते. तर ग्लेज टाकून झाल्यानंतर थोडी थोडी क्रीम फिल केली मध्ये, जी चॉकलेट क्रीम मी बनवली होती. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ब्राऊन क्रीम कशी रेडी करते. आणि नंतर रिमूव्ह केलेल्या बेसने ते पूर्ण हाईड करून घेतलं, कारण ह्याच्यावरती आपल्याला बनवायची होती डिझाईन. सो ते करून मी साईडला ठेवून दिलं आणि आता ह्याला ड्रिपिंग करायला घेतली. तर ह्याच्यावरती ग्लेज वगैरे टाकून झाल्यानंतर हे मी साईडला ठेवून दिलं. साईडला ठेवलं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं, कारण ही जी ग्लेज आहे ती सेट व्हायला हवी होती. जर ती छान सेट झाली असते तरच आपल्याला ह्याच्यावरती डिझायनिंगचा पार्ट करता आला असता. तर खूप छान असा हा केक झाला होता. खूप दिवसानंतर असे फ्लावर्सवाले डिझाईन मी बनवली. आधी तर कायमच बनवायचे, पण एवढंच जरा कमीच बनवते. तर ह्यानेसुद्धा केकला खूप सुंदर असा लूक आला होता आणि त्यांनासुद्धा केक खूप म्हणजे खूप आवडला. ते एवढा लांब ट्रॅव्हल करून नेतात केक. सो मी हा केक त्यांना दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला हवा होता. सो मी हा रात्रीच बनवून ठेवला होता, दोन्ही पण कपकेकसुद्धा आणि हा केकसुद्धा. कारण सेट व्हायला हवा होता ना, एवढा लांब न्यायचा म्हणल्यावर, ते पण बसने. तर ती ग्लेज टाकून मी सेट व्हायला ठेवलं. पहिल्या कपकेकचं फ्लावर तर चुकलं, त्याच्यानंतरचे सगळे बरोबर आले आणि खूप छान असे झाले. तर सगळे फ्लावर्स वगैरे टाकून झाल्यानंतर मी ह्याच्यावरती जी ग्लेज राहिली होती माझी ती टाकली आणि थोडे थोडे चोको चिप्स टाकले, जेणेकरून कपकेक्स खूप छान लागले खायला. त्यांनासुद्धा खूप म्हणजे खूप आवडले. तर डिझाईन तर झाली आहे. आता ह्याच्यावरती ग्लेज टाकून घेतली भरपूर सारे आणि मग चोको चिप्स वगैरे टाकले. आणि हे झाल्यानंतर मी घेतले पायनॅपलचे करायला. तर पायनॅपलचा जो फायनल लुकचा व्हिडिओ आहे तो मी लास्टला अपलोड केलेला आहे. तर तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भरभरून प्रेम द्या, असंच सपोर्ट करत राहा आणि भरपूर शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीजमध्ये. त्यांनासुद्धा सजेस्ट करा आपल्या चॅनलचं नाव आणि सबस्क्राईब करायला सांगा. लाईक करा. इंस्टाग्रामलासुद्धा माझं ह्याच नेमनी अकाउंट आहे. सो तुम्ही इंस्टाग्रामलासुद्धा मला फॉलो करा. तिथेसुद्धा माझे डेली जे माझे ऑर्डर्स असतात त्याचे स्टोरीज मी अपलोड करत असते. म्हणजे तुम्हालासुद्धा कळत जाईल की माझे डेली ऑर्डर्स किती असतात आणि किती माझे केक्स ऑर्डर जातात म्हणून. सो तिथेसुद्धा फॉलो करा. तिथे पण माझा इंस्टाग्राम ID हेच आहे, ड्रीमी डेझर्ट्स म्हणून.
डेझर्ट्स म्हणून तुम्ही सर्च करू शकता, तुम्हाला लगेच मिळेल. आणि लोगो वगैरे सुद्धा सगळं सेम आहे. तर आता ते तर झालं आहे. आता आपण पायनॅपलला सुद्धा सेम करून घेतले आणि जो पायनॅपलचा जो आपला क्रश असतो तो मी 1 स्पून ॲड केला आहे ह्याच्यामध्ये. तर 1 स्पून ॲड करून झाल्यानंतर ह्याला पण आपण सेम प्रोसेस करणार आहोत. क्रीम फिल करणार आणि जो रिमूव्ह केलेला बेस आहे तो ह्याच्यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून ते हाईड होऊन जाईल. तर ही क्रीम मी तयार करून घेतली होती. त्याच्यामध्ये पायनॅपल एसेन्स टाकलं होतं आणि थोडा येलो कलर टाकला होता, जास्त डार्क पण नव्हता केला. तर ते सगळं झाल्यानंतर आता आपण ह्याला हाईड करून घेऊया. आणि हाईड करून झाल्यानंतर ह्याला पहिले बॉक्समध्ये ठेवून घेऊया. कधीच डिझाईन केल्यानंतर बॉक्समध्ये ठेवू नका, कारण नंतर कपकेक्स बॉक्समध्ये ठेवायला खूप प्रॉब्लेम होतो, डिझाईनसुद्धा खराब होते. सो मी एकदा ट्राय करून बघितले. सो तुम्ही नक्कीच ट्राय नका करून बघू. डायरेक्टली मी जे सांगते तेच फॉलो करा. स्लिप ऑफ टंग झाले थोडीशी मध्ये. तर तुम्ही बघताय की फ्लावर्स किती छान झाले, क्रीम पण किती मस्त झाली आहे. तुम्हालाही आवडलं आहे का हे? आणि खरंच खूप सुंदर डिझाईन झाली आहे ह्याला. तर तुम्हालाही आवडलं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की माझे कपकेक्स कसे झालेत ते. आणि हे डिझाईन करून झाल्यानंतर ह्याच्यावरती मी थोडे स्प्रिंकलर्स ॲड केले, जेणेकरून कपकेक्सला लुक छान येतो. तर तुम्ही फायनल लुकसुद्धा बघू शकता केकचा, जो मी लास्टला टाकलेला आहे दोन्ही केकचा. तर हे कपकेक्स वगैरे डेकोरेट करून झाल्यानंतर मी जो हाफ केजीचा चॉकलेट केक होता तो डेकोरेट करायला घेतला. आणि त्याचासुद्धा डेकोरेशनचा मी फुल व्हिडिओ टाकलेला आहे ह्याच्यामध्ये. सो तोसुद्धा तुम्ही नक्कीच बघा. जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस मी व्हिडिओ रेकॉर्ड करते त्यावेळेस आमच्या इथे बिलकुल शांतता नसती. सो तो बॅकग्राऊंड वाईज जो आहे तो माझा खूप जास्त प्रमाणात येतो. आणि माझ्याकडे म्हणजे अशी कोणती जागा पण नाही की जिथे जाऊन मी गपचूप रेकॉर्ड करू शकते, कारण कुठे ना कुठे काही ना काही आहेच. मेन रोडला घर असलं की हाच प्रॉब्लेम असतो. सो आता आपले कपकेक्स तर रेडी झाले आहेत. आता आपल्याला डिझाईन करायचं होतं हाफ केजीचा केक, त्याच्यावरती मी फक्त 2Dच्या नोझलने फ्लावर्स काढून घेते आहे आणि जिथे जिथे स्पेस राहिली आहे तिथे डॉट्स देणार आहे. तर तुम्ही प्लीज नक्कीच बघा की मी कसं करते आहे ते, कारण मला ह्याला दुसरी काही डिझाईन सुचत नव्हती. सो मी ह्याच डिझाईन यूज केली आणि दुसरी काय डिझाईन करणार ना, कारण त्यांना सगळ्या डिझाईनच्या केक्स मी आत्तापर्यंत दिलेत, ह्याच डिझाईनचा दिला नव्हता. ह्याच्यामध्ये मी भरपूर चोको चिप्स वगैरेसुद्धा टाकलेत. सो खूप सुंदर झाला आहे हा केक आणि आय नो की हा खायला खूप छान लागला असणार आहे, कारण पूर्ण रात्रभर हा सेट झाला आहे. आपले होममेड केक कसे असतात 3 ते 4 दिवस आरामात फ्रीजमध्ये राहू शकतात. मी स्वतः केक जे मी घरी बनवते, बड्डे वगैरे असेल कोणाचा, ते 4 दिवस तरी फ्रीजमध्ये ठेवून खाते, कारण 4 दिवसापेक्षा तुम्ही सुद्धा ठेवू नका जे होममेड केक असतात ते. आणि जे आपण बाहेरून विकतचे केक आणतो ते 1 ते 2 दिवसात जास्तीत जास्त राहतात, त्याच्यापेक्षा जास्त ते राहू शकत नाही, कारण आपल्याला माहीत नसतं ना की ते कधी बनवून ठेवलेत कधी नाही. होममेड केकचं कसं असतं, सगळं फ्रेश मटेरियल यूज केलेलं असतं, प्रीमियम क्वालिटीचं असतं सगळं. सो ते 4 ते 5 दिवस तरी तुम्ही ठेवून खाऊ शकता. तर ही आपली डिझाईन रेडी आहे. आणि मी नोझल चेंज केला आणि नंतर छोट्या नोझलने असे डॉट्स वगैरे देऊन घेतले, जेणेकरून केक असा जरा भरलेला दिसला आणि केकला खूप असा सुंदर लुक आला. आणि जो इनर पार्ट होता तिथे मी भरपूर चोको चिप्स वगैरे ॲड केलेत आणि त्यांनीसुद्धा केकला खूप असा सुंदर लुक आला आहे. तर मी हळूहळू पोस्ट पण अपलोड करत जाईल यूट्यूबला. सो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पोस्टसुद्धा अपलोड म्हणजे बघायला मिळतील. आणि बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला रोजचे अपडेट्स कळत जातील. तर हा आहे आपला केकचा फायनल लुक. तर कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि मी ह्याला मेजर करूनसुद्धा दाखवलं आहे. तर हा भरला आहे 700 ग्राम्स. सो तोसुद्धा तुम्ही नक्कीच बघा. मी प्रॉपरली मेजर करून दाखवलं तुम्हाला, कारण मी एक्स्ट्रा प्रीमिक्स थोडंसं ॲड केलं होतं ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यानंतर आहे आपला कपकेक्सचा फायनल लुक. तर कसे झालेत कपकेक्स प्लीज मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.